असा आहे, काहीतरी प्राप्त करायचं म्हटल्यावर काहीतरी करावं लागतं। मनुष्य देहामध्ये काहीतरीच केल्यापेक्षा असं काहीतरी करावं की जेणेकरून साधना करत असताना साध्याची प्राप्ती होईल। ते साध्य परमात्मा आहे आणि साधनं वेग आसनं व्यायाम आपल्याला जमणार नाही। समाधीची सुख संडा ओवाळूनी म्हणून काय सांगितलं, सोपे वर्म, अतिशय सोपं वर्म आहे। काही करू नका, साध्याची प्राप्ती करायची म्हणजे देवत्वाची प्राप्ती करायची आहे ना, मग देव ज्यांच्यामुळे आला त्या संतांच्या चरणावर मस्तक झुकवा। संतापायी माथा, संतांच्या पायावर डोकं ठेवा, माथा ठेवा, पण कसा ठेवा, सद्भावानं ठेवा, सत्सद विवेक बुद्धीनं ठेवा, मनातल्या श्रद्धेतून ठेवा। उगाच आपण पायाला हात लावायचा, काही काही लोक पाया पडतात ना, कसे पडतात, असे पडतात, असे विटाळ झाल्यासारखे। आपल्याकडे अशी पडण्याची पद्धत नाहीये, आपल्याकडे पद्धत आहे मस्तक हे पायावरी या वार करी, हे मस्तक झुकलं पाहिजे। म्हणून नामदेवरायांनी सुंदर वर्णन केलं, संतापायी माथा ठेविता सद्भावे, काय होते ने भेटे देव आपे आप, देवत्वाची प्राप्ती होईल याती नास्तत्र संशया। कारण देव कुठे आहे तर त्या संतांच्या मध्ये आहे। देव कुठे आहे, कोण्या गावी आहे, सांगा तो विठ्ठल, कुणाला ठाव आहे का, असं जेव्हा महाराज विचारतात ना, तो विठ्ठल तत्व त्यांनी प्रादुर्भावानं प्राप्त केला, आपल्या साधनशीलतेनं प्राप्त केला। आणि म्हणून या संता अखंड बजावे, नामदेवराय म्हणतात, तेने भेटे देव आपे आप। बर, काय करतो तो देव साधू जवळ, साधू पाशी देव कामधंदा करी, साधूच्या घरी तो कामधंदा करतो। याची अनेक उदाहरणं आपल्याला उत्तरार्धामध्ये ऐकायची आहे। साधू पाशी देव कामधंदा करी, पितांबर धरी वरी छाया, त्यांचं रक्षण करतो, त्यांची सेवा करतो। आणि म्हणून ते इतके प्रिय असणारे साधू, या साधुत्वाबद्दल देवत्वाचं म्हणणं प्रगट झालं। ते म्हणणं असं आहे की साधू जगाला आवडतील माहित नाही, साधू वेदाला आवडतील माहित नाही, साधू देवाला आवडले, नामा म्हणे देव इच्छी संत संग, आम्हा जीवलग जन्मो जन्मी विठ्ठल विठ्ठल। आपलं सगळं गाव, या ठिकाणी समस्त ग्रामस्थ मंडळ चंदनपुरीकर इथे आल्यानंतर काही गोष्टींचा खुलासा झाला की गत वर्षापासून हा नामसप्ताह चालू आहे, पण कुणीतरी रस्ता दाखवणारा असावा, वाट दाखवणारा असावा, आणि ज्या गावचा सरपंच सात्विक आहे ते गावाला वळण कसं लागणार नाही तुम्ही सांगा। आणि म्हणून आदरणीय विनायकजी शेलार, विनोदजी, अच्छा विनोदजी शेलार, मी त्याच्यामुळे म्हटलं मला नाव लिहून द्या, विनोदजी शेलार खरं तर विद्यमान आहेत ना, आता विद्यमान सरपंच आहेत, आणि त्यांच्या विद्यमाने गावातली सगळी तरुण मंडळ, म्हणजे ही सगळी भावंड एका धर्मकार्यामध्ये अग्रेसर झाली की मोठ्या उत्साहानं वारकरी संप्रदायाचे विचार आपल्यापर्यंत पोहोचावे। जगातला अंधकार जो दूर करतो ना, त्याचा विजय असतो नेहमी। जगासाठी जो तडपडतो ना, त्याला जागा चांगली मिळत असते। आता जागेसाठीच तळमळ आहे सगळी, त्या साधूसाठी देवाला, त्या साधूंच्या चरणावर आपली जागा आहे, परमात्माच्या सानिध्यात आपली जागा आहे। आणि म्हणून आदरणीय विनोदजी असतील, त्यांचं संपूर्ण मित्रमंडळ असेल, गावकरी मंडळ असेल, भक्तिमती सर्व आया इकडे बसलेल्या आहेत, आपण सगळ्यांच्या विद्यमाने संपूर्ण चंदनपुरीकर आणि भगवंताचा आशीर्वाद आपल्या मस्तकावर आहे। इथपर्यंत मला बोलवलं कारण माध्यम कुणीतरी असतं, असं उठायचं आणि चंदनपुरीला जायचं असं नसतं, कुणीतरी बोलवणारा असतो। आणि म्हणून या ठिकाणी ज्यांनी आम्हाला निमंत्रण दिलं असे आदरणीय वारकरी संप्रदायाचं भूषण, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या आवाजाचं वेळ आहे असे आदरणीय आमचे आबा अभिमन्यू आबा पांचाळ, इथे आल्यानंतर माणिक महाराजांची भेट झाली। आणि ही सर्व माझी भावंड आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये, हार्मोनियम वादकही सुंदर आहेत, वडीलधारी माणसं आहेत पाठीमागे, माईक सिस्टीम सुद्धा छान आहे, सगळी व्यवस्था चांगली आहे, चुकून मी पळून जाऊ नये म्हणून मागे या सगळ्या व्यवस्थेमध्ये महाराजांची सेवा करायची। माईबाप, या व्यासमंचावर उभा राहण्याची पात्रता माझी आहे किंवा नाही मला माहिती नाही,
नामदेवरायांच्या अभंगावर बोलण्या इतपत ज्ञान तर माझ्याकडे मुळीच नाही, पण तरी सुद्धा माझे सद्गुरू ब्रह्मलीन परमहंस परिव्रजकाचार्य स्वामी सागरानंद सरस्वती महाराज त्र्यंबकेश्वर आनंद आखाडा यांच्या कृपा आशीर्वादाने आणि माझ्या आई भगवतीच्या आशीर्वादाने जे व्यासपीठ लाभलं त्यावर उभा राहून जास्तीत जास्त अभंग सोडवण्याचा प्रयत्न करेल. विठ्ठल विठ्ठल. 27 वर्ष झाले भजन सुरू झालं की अशा जोरात टाळ्या वाजवायच्या, जोरात. महिला मंडळ भजन सुरू झाल्यावर म्हणलं मी आवाज थोडा जोरात टाळी वाजून जोरात हरिनाम घेतलं की हृदयाचे कंपन वाढतात. पुरुष मंडळ टाळी अशी जोरात वाजली पाहिजे आणि ध्याना मनातून विठ्ठल असं निघालं पाहिजे. कसं मुग गिळून आले का काय, असं विठ्ठल निघलं पाहिजे. त्यानं काय होतं, ज्याला पहिला आला त्याला दुसरं येत नाही. झटका झटका निदान हार्ट अटॅक येऊ नये म्हणून तरी माणसानं भजन करावं. विठ्ठल विठ्ठल. आवश्यकता आहे पूर्णत्वाची मानव देहामध्ये. मनुष्य देह हा पूर्णत्वाला नाही आहे, त्याला पूर्ण करण्यासाठी आलो याची कारणासी महाराज म्हणतात. लांबून येणं झालं आम्हाला ठाऊक आहे, पण कारण आमचं एवढंच आहे की या जीवाला पूर्णत्व द्यावं, कारण पूर्णत्व देणारे संत आहेत, त्यांची आवश्यकता आहे. वर्तमान काळामध्ये धर्माचं भान नाही. मनुष्य आहे पण माणसाचं कर्तव्य माणसाला ठाऊक नाही, म्हणून त्याच्यावर कविता कराव्या लागतात. माणसाने माणसाशी माणसासम वागणे. वारकरी संप्रदायाचे परिचारक ज्ञानोबा तुकोबांच्या विचारांची शिदोरी घ्यायची आहे कीर्तनांमध्ये. हास विनोद थोडासा बाजूला ठेवून थोडंसं चिंतन करायचंय. चिंतने चिंतने तद्रूपता. काहीतरी चांगलं ऐकायचंय आणि मन सद्गतीत झालं पाहिजे. कारण का, आम्हाला पूर्णत्वाला जायचंय. जगाचा अंधकार दूर व्हावा म्हणून नाम सप्ताह उभारण्याची संकल्पना आहे. सप्ताह का करावा? सप्ताह म्हणजे सत्य. संपूर्ण आयुष्य जातं जरी माणसाला सत्य कळत नाही काय आहे. आपण आलो कशासाठी, आपण करतो काय, सत्याची जाणीव झाली पाहिजे. चतुश्लोकी भागवत म्हणतं, अहमेवा समे वाग्रे नान्यत यत् सत्सत्परम पश्चादहम यदे तस्य यो वशी तसो सम्यहम. या जगातलं सत्य पुजलं पाहिजे. 3 वेळेला महाराजांनी सत्य या शब्दाचा उच्चार केला. 3 वेळेला. सत्य तू, सत्य तू, सत्य तू. विठ्ठला का दाविला जगदाकारा. 3 वेळेला. कारण जो अगोदर आहे, जो मध्ये आहे आणि जो नंतर आहे. माया तत्व भासत, पण ते आधीही नाही आणि अंतीही नाही. मध्ये अवसान नाही, आधी अंती या त्रिविध तापामध्ये आपला ताप हरवणारा जर सत्यशील परमात्मा आहे तर त्या परमात्माचं अस्तित्व आपल्याला कळावं आणि मी माझं पण काय आहे तेही कळावं. का आज चंपाषष्ठीचा योगायोग आहे आणि महाराजांचा अभंग फार सुंदर आहे. नाथ महाराजांचा अहम वाग्या सोहम वाग्या. अहम वाग्या सोहम वाग्या, अहम वाग्या सोहम वाग्या. वारी मल्हारीची मज मल्हारीची वारी. मल्हारीची मज मल्हारीची वारी. मल्हारीची वारी मल्हारीची वारी. मल्हारीची वारी मल्हारीची वारी. सावध भवनी भजनी लागा देव करा काही वारी. भजनी लागा देव करा काही वारी. सावध भवनी भजनी लागा देव करा काही वारी. सावध भवनी भजनी लागा देव करा काही वारी. मल्हारीची मज मल्हारीची वारी. मल्हारीची मज मल्हारीची वारी. मल्हारीची वारी मल्हारीची वारी. मल्हारीची वारी मल्हारी
मला भीव वाटतंय बरं. नवरात्रातले कीर्तन आणि चंपाषष्टीचे कीर्तन म्हणलं जपूनच असते मी. कधी वारं येईल सांगता येत नाही. मग यांना वारं आलं का मला वारं येतो. मग ऐका, मल्हारीची वारी माझ्या अहम वाग्या. अहम सुटलं की सोहम येत असतं. अहम वाग्या सोहम वाग्या. अहमपणाची वाग्या म्हणजे काय? गजर आहे गजर. अहमपणाची टिमकी बंद झाली, मीपणा गेला की राम तत्व जागृत झालं म्हणून समजायचं. त्या दिवशी चंपाषष्ठी आहे. मीपणा गेला, अहम वाग्या सोहम वाग्या. हे प्रेमनगर, हे प्रेमनगर संतांनी उभं केलेलं आहे. संत श्रेष्ठी भगवंतावर प्रेम करणारे आहेत आणि म्हणून संत श्रेष्ठी म्हणतात या प्रेमनगरामध्ये या, कारण तुमचा कैवारी देव आहे. आणि वारी करा. कोणती वारी? वारी जन्मा मरणाची. आपण देवीच्या आरतीमध्ये म्हणतो आहारी पडलो आता संकट निवारी. एक वारी आद्य गुरु शंकराचार्यांनी सांगितली आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पारे मुरारे भज गोविंद भज गोविंद भज मूढमते भज गोविंद पुनरपि जननम. वारी चुकली पाहिजे बाबा. आलोय ना, मग इथे आल्यानंतर आता जी आली आहे ती वारी धन्य झाली पाहिजे. 27 वर्ष झाले वाऱ्या करतोय आपण. हे अंतरच खूप मोठं ठेवलंय सरपंच दादा. पुढच्या वेळेस असं जवळ घ्या म्हणजे दिसतील यांची तोंड तरी. काय आहे आता ज्या वारीला आपण आलोय ना, ही वारी धन्य करणं. आणि ही वारी धन्य करणं आपल्या हातात नाही आणि परमात्म्याच्याही हातात नाही. कुणाचे आहे? जे संतत्व मातृत्वानं सिद्ध झालं त्यांच्या हातात आहे, कारण ते तिथपर्यंत नेणारे आहेत. जीवाकडून काय आशा करावी? जीवानं जीवाशी मिलन केलं, एक जीव दुसऱ्या जीवाजवळ गेला, अपूर्णता आहे. जीव देवाजवळ गेला. एका ठिकाणी वर्णन असं केलंय, देव सुद्धा अपूर्ण आहे. मग देवाला पूर्ण करणारे कोण आहेत? संत. तुम्हाला खोटं वाटत असेल तर देव अपूर्ण आहे. वैकुंठामध्ये देव बसलेले आहेत, माता लक्ष्मी जवळ बसलेले आहेत आणि देव तिथे लक्ष्मी आई साहेबांना म्हणतायत, अगं मला करमत नाही, मला खाली गेलं पाहिजे, मला त्या भक्त मंडळीमध्ये नाचलं पाहिजे, मला गायलं पाहिजे, मला इथे करमत नाही, माझी इथे अपूर्णता आहे. म्हणून या सुखा कारणे देव वेडावला. या सुखा कारणे देव वेडावला. वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. या सुखा कारणे देव वेडावला. या सुखा कारणे देव वेडावला. वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. धन्य धन्य ते वैष्णव सदन, धन्य ते वैष्णव सदन. येते लक्ष्मी सहित शोभे नारायण. येते लक्ष्मी सहित शोभे नारायण. या सुखा कारणे या सुखा कारणे देव वेडावला. वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. एकदा जोरदार टाळे होऊ दे माझ्या भावंडांसाठी. वैकुंठ सोडोनी संत सदनी. कारण का? संत सदन हे पूर्णत्वाचं आहे. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम. खंडेरायाचं प्रागट्य झालं मार्गशीर्ष महिन्यातल्या षष्टीला. चंपाषष्ठी आज आपण, रविवारचा दिवस होता. लिंगामध्ये प्रगटीकरण झालं, मल्लासुराचा वध झाला. 2 कारणासाठी देव आला. 2 कारणासाठी.
पहिलं कारण आहे असुरांचं निर्दालन आणि दुसरं कारण आहे साधूचं रक्षण. या दोन कारणासाठी देव आला. महिला मंडळ, पितृतुल्य पुरुष मंडळ दोन्ही नीट ऐका. दोन कारणासाठी येतो. आपल्याकडे दोन श्लोक आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतम अभ्युत्थानाम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. आणि दुसरं आहे आबा परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. दोन श्लोक आहे. मला आता माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, फक्त जरा जोरात द्या. देव एक तर सज्जनासाठी येतो, नाही तर दुर्जनासाठी येतो. एक तर असुरासाठी येतो, नाही तर संतासाठी येतो. एवढं पटलं पुरुष मंडळ? मला माहिती थंडीनं माना जाम झाल्यात, जरा माना हलवा. एक तर देव सज्जनासाठी येतो, नाही तर देव आबा महिला मंडळ दुर्जनासाठी येतो. एक तर सज्जनासाठी येतो, पुन्हा एकदा, नाहीतर तुम्ही गप्पा होत आहात, त्यांचा आवाज ऐकू द्या जरा जोरात. दुर्जनासाठी. आता बसलेल्यांना एक आलोचना आहे माझी, इमानदारीनं वरती हात करा. बसलेल्यापैकी कोण कोण सज्जन आहे? अगं बाई, एक केलता ते बी खाली केलं दुसऱ्याच्या भेवान. धन्य तुकोबा समर्थ. बसले 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 बराच वेळ झाला, डोक्यावर ऊन आलं. आणि अशा वेळेला तुकोबरायांची अवस्था अशी होती, जिथं बसलं तिथं ध्यान. तुकोबरायांची अवस्था अशी होती, जिथं बसलं तिथं ध्यान. कोणत्या गप्पा नाही, टप्पा नाही, कुणाचं काय चाललं काही घेणं देणं नाही. कारण तुकोबरायांना माहित होतं सुख, समाधान, शांती, आनंद या सगळ्या गोष्टी परमार्थात शोभतात, संसारात शोभतात का? मला सांगा बरं. सुख, समाधान, शांती, आनंद या गोष्टी संसारात भेटतात का ग? भेटतात का? यायचं का मग आळंदीला? नाही तर 2027 ला कुंभमेळा आहे बघा, करा तयारी. हे संसारात शोभत नाहीत शब्द आबा, हे परमार्थात शोभतात. जिथं बसले तिथं ध्यान सुरू व्हायचं. आणि मग ध्यान करता करता बसले आणि मुंबाजींचं कार्य उरकल्यानंतर ते बाहेर आले आणि त्यांनी तुकोबांना विचारलं, तुकोबा कधी आलात? आवाज तर दिलेलाच होता, पण कधी आलात? त्यावेळेला तुकोबा काय म्हणले माहिती? तुकाराम महाराज म्हणतात, मुंबाजी तुम्ही जेव्हा गाईच्या गोठ्यात होता तेव्हाच मी आलो. आता घरात जे 2-4 जण होते त्यांना माहित होतं मंबाजी देवपूजा करतायत, पण तुकाराम महाराज काय म्हणतात हे मंबाजींना कळालेलं होतं. त्यांनी हात जोडले. घरातल्या व्यक्तींनी विचारलं, अहो तुम्ही तर पूजा करत होते आणि हे म्हणतात की तुम्ही गाईच्या गोठ्यात गेलेच नाही. तुकाराम महाराज म्हणले, हे शरीरानं पूजा करत होते, मन यांचं गाईच्या गोठ्यामध्ये होतं. एवढे सर्वज्ञ आणि पूर्णत्व तुकोबराय. कशाची कमी आहे सांगा ना मला? आपल्यासारखा परमार्थ त्यांचा नव्हता. कहा गए तो कहा नाही, क्या लाये तो कुछ नाही. ते लई गेलं, तुपही गेलं, हातात आलं धुपटणं. काय आपलं काय अस्तित्व आहे? काय काकडा कळाला आपल्याला इतक्या दिवसाचं? काय पसायदान कळालं? काय कीर्तन कळाली? आम्हाला कीर्तनातले विनोद हवे आहेत, आम्हाला हसायचं आहे. अरे एक गोष्ट लक्षात ठेवा, जीवनाचं हसू होऊ नये म्हणून वारकरी संप्रदायात कीर्तन आहेत, बाकी काही त्याचा उद्देश नाही आहे. आता किती दिवस अरे हसायला विविध साधनं आहेत, नाचायला विविध साधनं आहेत. इथे असं रंगलं पाहिजे, अवघा रंग एक झाला, आपोआप अंग झुललं पाहिजे. माझी ही भावंड गातात तेव्हा अंग डोलतं की नाही का? एकच रंग त्यांच्या जीवनाला लागलाय, त्याचं नाव आहे पांडुरंग, दुसरा रंग नाही. परम असणारं वैराग्य संतांच्या ठाई आहे, परम असणारी साधना संतांच्या ठाई आहे. आपल्यासारखं मिश्किल वैराग्य त्यांचं नाही. वैराग्याचे काही प्रकार सांगितले आहेत. एक आहे मरकट वैराग्य, एक आहे स्मशान वैराग्य, एक आहे सत्य वैराग्य. संतांच्या ठाई सत्य वैराग्य आहे, मरकट वैराग्य, स्मशान वैराग्य. तुम्हाला वैराग्याचे प्रकार सांगते, नीट ऐका. कुणाला जाळायला गेलं, विधीला गेलं की आपल्याला स्मशान वैराग्य होते. आणि तिथं बसल्या बसल्या बाया म्हणत असतात, माणसं म्हणत काय खरं आहे माणसाचं, पण कुठपर्यंत ते जळत नाही तोपर्यंत. ते जळलं आणि उठून एकदा कपडे झटकले की झाली जीवनाची कॅसेट चालू. वैराग्य संसारिकाला होतं, पण संसार सुटत नाही. एका बाईनं कीर्तन ऐकलं, कीर्तन, जुने कीर्तनकार हा दृष्टांत फार रंगवून सांगायचे. एका बाईनं कीर्तन ऐकलं, कीर्तन, एवढं वैराग्य आलं तिला आणि अर्ध्या रात्रीच घरून निघाली महिला मंडळ. आता पूर्वीचा काळ होता आबा, आता
महाराज लोकांची व्यवस्था चांगली आहे, माऊलींच्या तुकोबरायांच्या कृपेनं सगळं चांगलं चाललंय, भारी भारी गाड्या आल्या. महाराज यायचे म्हटलं की पायगड्या टाकतात, नगाडे वाजवतात. आहा हा थाट आहे तुकोबांच्या जीवावर आपला. पूर्वी असं नव्हतं. एसटीनं कीर्तनकार यायचा, ज्या दिवशी आला आदल्या दिवशी प्रवचन, हरिपाठ, कीर्तन, दुसऱ्या दिवशीचा काकडा, विष्णू सहस्रनाम पाठ, हे सगळं करायचं. आता काय झालं, रात्रीचं कीर्तन झालं, महाराजांचं भोजन झालं, महाराज अंगणामध्ये जिथं मुक्कामाला होते तिथं शतपावली करत होते. जिनं कीर्तन ऐकलं होतं पुढे बसूनच ऐकायची. कीर्तन ऐकलं आणि घरी गेली, काय तिला उपद्व्याप झाला काय माहिती, तिकडून अशी वेगावेगात निघाली. अंधाऱ्या रस्त्याला सामना करावाचा म्हणून जुन्या काळातला तो कंदील, कंदील माहितीये ना, कंदील लॅम्प, ती कंदिलाची अशी दांडी असायची हातामध्ये. आता शोपीस मध्ये आपण ठेवतो बघा, तो कंदील किंवा तो लॅम्प हातामध्ये घेऊन निघाली. आणि निघाल्यानंतर बरोबर कीर्तनकार अशा समोरून ते शतपावली. त्यांना वाटलं की बाई माणसाचं काय हरवलंय का, एवढ्या रात्री कुणाची बाई कोण काय माहिती. आणि सहज विचारलं, कोण आहे तिकडे, ताई कुठे चाललात. तिनं असा तो कंदील लॅम्प असा महाराजाच्या तोंडासमोर नेला. ती म्हणली, बाबा तुम्हीच होते ना रात्री कीर्तन करणार मगाशी. ते म्हणले हो. म्हणली, मग तुमचंच कीर्तन ऐकलंय ना, आता जगायची इच्छाच नाही म्हणली. आता देह समर्पित करते म्हणली, मी चालले म्हणे. महाराज म्हणे कुठे, जीव द्यायला चालले म्हणे. जीव द्यायला चालली, मग हे लॅम्प हातामध्ये कशाला. ती म्हणली, ही चुकाट्याचं भेव वाटतंय मला. मरायला चाललं तरी ज्याचा आधार नाही हा संसार कधी, ज्याचं शेंडाई नाही बुडूकही नाही. 15व्या अध्यायाचा 3रा श्लोक असं सांगतं, याला आधारच नाहीये, या संसार वृक्षाला आधारच नाही, हा असाच मध्ये आहे. या संसारिकतेला विभाजित करून आपलं स्वतःचं जीवन आनंद निर्भय जगणारे संत मांदियाळी आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, 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 बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा आधारच नाही, हा मध्ये लटकणारा संसार आहे, यात काही तात्पर्य नाही. नाही सार असा संसार, नाही सार. आता मला माहिती नाही, मी जे उदाहरण सांगणार आहे ते मी सांगितलं पाहिजे की नाही पाहिजे मला माहित नाही. मला सुचलं म्हणून मला सांगायचंय. पती पत्नी बिछाण्यावर पडलेत असे. नवीन लग्न झालेलं होतं, 5-6 महिन्याचा काळ आहे आणि विवाहाची योजना झाल्यानंतर दोघं जण संवाद करतायत. अशा वेळेला पत्नी म्हणली पतीला, का हो आपल्याला पहिल्यांदा जर मुलगा झाला तर. ते म्हणली, मग झाला तर चांगलाच आहे की, पहिल्यांदा मुलगा झाला, लोक म्हणतील वा स्त्री प्रसूत झाली म्हणजे तिची कुस पावण झाली. आधार नाही संसाराला, दुःखाचं भांडवड आहे, दुःखाचं मूळ आहे. पहिला मुलगा झाला तर. मग तो म्हणला, तुला म्हणायचं काय, काही नाही म्हणे, तो कुठं झोपेल. मग तो म्हणला, तो जरासा बाजूला सरकला आणि तो म्हणला, तू थोडस बाजूला सरक, असं मध्ये झोपेल म्हणे. बरं ठीक आहे. ती म्हणली, का मुलानंतर मुलगी झाली तर. मग त्याने पुन्हा जागा केली थोडीशी. तो म्हणला, हे बघ अजून मी मागे सरकलो, तू सरक, ताईडी इथे झोपेल, दादा इकडे झोपेल. ती म्हणली, का अजून एखादं झालं तर. असं म्हणल्यानंतर ती अशी मागे सरकली आणि हाही सरकला, दणकन खाली पडला कमडेचं हाड. आता दवाखान्यात न्यायचं का त्याला, रात्र जाईन आपली. मला एवढाच प्रश्न, आता ज्यांना कळालं त्यांना कळालं. मला सांगा, तो पलंगावरून खाली पडला, त्याला दुःख झालं, त्याचं हाड मोडलं. महाराज, ते झालेल्या मुलामुळे का न झालेल्या मुलामुळे. अगं जोरानं बोला.
न झालेल्या, आणि मग न झालेलं एवढी हाडं मोडत. विठ्ठल विठ्ठल जिथे शेंडाई नाही, मुळ काही आधार नाहीये असं, हे दुःख मूळ आहे. हे संसार तत्व त्या संत सम्राटांना कळालं आणि त्यातलं मूळ त्यांनी ब्रह्मतत्व ग्रहण केलं, साधना केली आणि ती साधना अनुभवाला आली, म्हणून देवत्व प्रगट झालं. ते देवत्व प्रगट झालं हे नामदेवरायांना कळालं, म्हणून ते अभंगाच्या प्रथम संतापायी माथा ठेविता सद्भावे, संतापायी माथा ठेविता सद्भावे, संतापायी माथा ठेविता सद्भावे, संतापायी ठेविता सद्भावे. माणसाची बुद्धी आणि मन कधी बिघडून जाईल सांगता येत नाही. ही बुद्धी जी या डोक्यामध्ये आहे ना, महत्वाच्या चरणामध्ये महत्वाच्या शब्दाचा उल्लेख केला. संतापायी माथा, त्यांचे पाय पवित्र आहेत. संत हे पवित्र आहेत, त्यांचं आचरण पवित्र आहे. त्यांच्या पायाला चरण म्हणता, आपल्या पायाला पाय म्हणता की नाही? कितीतरी अभंग असे आहेत त्याच्यामध्ये पायाच्या जाग्यावर चरण हा शब्द वापरलाय. विठोबाच्या बाबतीतही संतांच्या समचरण दृष्टी विठोबाच्या बाबतीमध्ये, आणि संत चरण रज संतांच्या बाबतीमध्ये. लागता वासनेचे बीज मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी. इतके आचरणशील आहे, म्हणून जी बुद्धी विचित्र होते ना आपली, माऊलींच्या समाधीवर डोकं ठेवावं, तुकोबरायांच्या चरणावर डोकं ठेवावं. का? संतापायी माथा. बर कसा ठेवायचा आहे? सद्भावे. मनातली कपट विकार दूर गेले पाहिजे. मंदिरात गेल्यावर किंवा जाताना आपण चप्पल बूट बाहेर ठेवतो निमित्त कारण. आता ते चप्पल बूट ठेवणाऱ्याचे नियम लय वेगवेगळे. आमच्या बाया तर एवढ्या हुशार आहे, एक चप्पल एका कोपऱ्यात आणि दुसरी चप्पल दुसऱ्या कोपऱ्यात. ते चोरणाऱ्या चोराला किती अवघड जात असेल. कधीतरी सोपं केलं पाहिजे, जवळ ठेवलं पाहिजे, कधीतरी नेऊ दिली पाहिजे चप्पल. पण आमचं तसं नाही. आम्ही ती चप्पल बूट बाहेर ठेवले निमित्त कारणे. त्याचा अर्थ आहे राग आणि द्वेष बाहेर काढा आणि मग आतमध्ये जा. अहंकार बाहेर काढा मग आतमध्ये जा. संतांच्या बाबतीत अशीच साधना आहे. त्यांची जीवनातलं मीपणा गेलेला आहे. आज ज्यांचा अभंग सेवेसाठी निवडला, संत नामदेवरायांना अगोदर देव भेटला का देव कळला? पुरुष मंडळ, अगोदर देव भेटला का देव कळला? अगोदर देव भेटला, ताटामध्ये जेवला, पण कळला नाही. नातं घट्ट झालं पण कळला नाही. कळला कधी? गोरोबा काकाच्या सभेमध्ये जेव्हा थापटणं डोक्यावर पडलं आणि जेव्हा नाचत नाचत गेले तेव्हा भगवंत बोलत नाही. देवा तुझा माझा कारे वैराकार, दुःखाचे डोंगर दाखविसी, बळे बांधोनिया देसी काळ हाती, ऐसे कारे चित्ती आले तुझ्या. नामा म्हणे देवा, बोलत नाही हो देव. तो देव जो नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये नाचला. नाचता नाचता देवाचा गळा पितांबर, नाचता देवाचा गळा पितांबर, नाचता नाचता देवाचा गळा पितांबर, नाचता देवाचा गळा पितांबर. सावध होई देवा ऐसे बोले कबीर, सावध होई देवा ऐसे बोले कबीर, सावध होई देवा ऐसे बोले कबीर, सावध होई देवा ऐसे बोले कबीर. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग. काय संत मानवी आळी नामदेव कीर्तन करी पुढे देव